आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ना पेट्रोल ना लायसन ना लोनची गरज, गणेशोत्सवानिमित्त घेऊन जा फक्त 40,000 रुपयात। परतूर तालुक्यातील अकोली गावच्या 23 कोटींच्या भ्रष्टाचाराची फेर चौकशी करण्याचे आदेश जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत। अवघ्या 1,500 लोकवस्तीच्या गावात 23 कोटींची कामे झाली, त्यामुळे सर्वांच्याच भोवया उंचावल्या होत्या। परंतु हा फुसका बार निघाला आणि ज्यांच्या शेतात विहिरी दाखवून पैसे उचलले त्यांनीच हे प्रकरण माहीत नसल्याचे लेखी तक्रारीत दिले आहे। पानंद रस्ते कुठे झाले हे गावकऱ्यांना दिसेनात, भूमिगत गटार कोणत्या रस्त्याखाली झाल्या हे देखील गावकरी शोधून आले, परंतु हे काहीच न सापडल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले। नंतर चौकशीही झाली। नंतर उपोषणकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला। त्यानंतर अहवाल आला। या अहवाला संदर्भातील सर्व बातम्या आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मध्ये पाहू शकता। 23 कोटींच्या चौकशीपैकी किती रुपये हा चौकशीचा खड्डा बुजवण्यासाठी लागले असतील हे अजून बाहेर आलेले नाही, परंतु थातूर मातूर दिलेल्या या चौकशी अहवालाचा पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे खड्डा बुजवण्याचा जोरदार प्रयत्न झाल्याचे दिसते। खरं तर 14 ऑगस्टला उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता आणि अधिकाऱ्यांनी अहवाल आल्याचे सांगितलेही होते, परंतु याच अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात हा अहवाल 18 ऑगस्टला आल्याचे लिहिले आहे। मग 14 तारखेला कोणता अहवाल आला होता असाही प्रश्न उपस्थित होत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि तक्रारदारांच्या रेट्यामुळे हे प्रकरण दबण्याचे नाव घेत नाही, परंतु चौकशी समितीमधील अनेक अधिकारी घरी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिनांक 22 ऑगस्टला चौकशी समितीला फेर चौकशी करण्याच्या आदेशात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की समीर जाधव गट विकास अधिकारी घनसावंगी, BN सोनवणे विस्तार अधिकारी पंचायत समिती घनसावंगी, संदीप कुलकर्णी कृषी विकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी, श्रीमती राजहंस उपअभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद जालना उपविभाग अंबड, समाधान शेळंके सहाय्यक कार्यक्रमाधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना पंचायत समिती घनसावंगी आणि अनिरुद्ध धांडे तांत्रिक सहाय्यक या 6 जणांना हे पत्र दिले आहे। दरम्यान या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की BDO घनसावंगी यांनी त्या चौकशी अहवाल दिनांक 18/8ला प्राप्त झाला आहे। दिनांक 20 मार्च रोजी चौकशी समिती नेमली होती। चौकशी अहवालात प्रत्येक पानावर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत। तक्रारीचा अहवाल मोगम स्वरूपात देण्यात आलेला आहे। मुद्देनिहाय निष्कर्ष सादर केलेला नाही। चौकशी अहवालामध्ये कामनिहाय, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, कामांचे मूल्यांकन, झालेला खर्च, कामांची पाहणी, सद्यस्थिती याबद्दल सविस्तर नमूद नाही। अहवाल अपूर्ण व अर्धवट आहे। चौकशीच्या वेळी केलेला पंचनामा संलग्न नाही। चौकशीवेळी तक्रारदार, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांचे लेखी जबाब घेतलेले नाहीत। तसेच या अहवालासोबत 15व्या वित्त आयोग बाबनिहाय तरतुदी, खर्च, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, खर्चास मान्यता हे ठराव देखील जोडलेले नाहीत। त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल उलट टपाली या कार्यालयास कळवावा असे या आदेशात नमूद केलेले आहे। दरम्यान हे प्रकरण पुन्हा आता उघडकीस येण्याच्या मार्गावर आहे। 3 दिवसांच्या सुटीनंतर आज पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये तक्रारदार या संदर्भात धिंगाणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे प्रकरण म्हणजे आता कोंबड्यासारखं झालं आहे। जेवढं ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तेवढं ते उघडकीस येत आहे आणि लवकरच हा सर्व भ्रष्टाचार समोर आल्याशिवाय राहणार नाही। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।